ही सेवा या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली। त्याचं फलित म्हणजेच आज भारत देशात अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे। स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे। त्यामुळे मुंबईचं प्रदूषण खूप कमी झाले। या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत। स्वच्छता ही सेवा 2024 या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सेनादलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे RRR म्हणजेच रिड्यूस, रियूज, रिसायकल केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणं शोधण्यात आली असून अशी ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ राहतील याकरिता 30 सूत्री नियोजन करण्यात आले। यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही। स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेनं 1.5 लाख झाडं पावसाळ्यात लावली आहेत। या अभियानात 9,359 कार्यक्रमांची नोंदणी झाली असून CTU अंतर्गत 4,520 ठिकाणं शोधली असून या ठिकाणाचा कचरा उचलला जाणार आहे। याकरिता जनसहभागाचे 4,111 कार्यक्रम राबवले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केलं। त्याचबरोबर करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरित केला। मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे। लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही। अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळे येत्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत। येत्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे। रेल्वेतील एका मालडब्याचं ज्येष्ठासाठीच्या डब्यात रूपांतर करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकलमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। मध्य रेल्वे महामार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या 4 मालडबे आहेत। यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे, तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहेत। दरम्यान मध्य रेल्वेवर धावत असलेल्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 आसनं राखीव ठेवण्यात आली आहेत। मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुविधा कमी असल्याचंही दिसून येते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून
किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात 2 दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू ग्रुप सोसायटीच्या छतावर मुंडके छाटलेला एक मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. ज्या कृतीनं ही हत्या करण्यात आली होती हे पाहून पोलीस देखील अवाक झाले होते. काप्रवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. या गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव सोमनाथ सातगीर, वय वर्ष 35 असं असून तो उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचं समोर आलं. पोलिसांनी सोमनाथ सातगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांनी लक्षात आल्या. यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यानं सोमनाथ सातगिरी याची हत्या केल्याचं तपासात समोर आलं. 2 दिवसात पोलिसांनी प्रसाद कदमच्या मुसक्या आवळल्या आणि प्रसादची चौकशी केली. त्यावेळी त्या चौकशीतून धक्कादायक कारणं समोर आली. सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता. तर सोमनाथ याच्याकडून प्रसादवर 8,000 रुपये देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती. ही शिवी संतापजनक प्रसादच्या डोक्यात असल्यानं त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या. कशा रीतीनं हत्या केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जातात, हत्या लपवता येतात, या सगळ्या गोष्टी करता प्रसादनं वेब सिरीज पाहिली आणि त्यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं आणि तिथे आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली. सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुंडकं छाटलं आणि घटनास्थळावर आला. ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 5च्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्यात. प्रसादला क्राईम ब्रांच युनिट 5ने काप्रवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं असून काप्रवाडी पोलिसांनी प्रसादला न्यायालयात हजर केला असता त्याला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हाईकोर्ट में हत्या हुई थी, इसमें आरोपी को पकड़ा गया है. क्या इसमें सामने किस वजह से उन्होंने हत्या की? इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है. अभी उसका PCR जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो 26 तारीख तक है. अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहाँ पे जो सुपरवाइज़र जो था जिसमें जो मयत है उसका और उसका 4-5 बार झगड़ा हुआ था आरोपी और मयत का. उसमें उसने जो पैसे भी उधार लिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे 2-4 बार उसने गाली गलौज किया था. इसकी वजह से उसने मारा. अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है. क्राइम सीरीज देख के पैसे उधार और माफ पर से उसने गाली दी थी, ये जो एंगल सामने आ रहा है उसमें क्या सामने नहीं, अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है. ये भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी आधारवत ठरताना दिसून येत आहे. रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या 6 महिन्यात रुग्णांचे 1000 सेशन झाले असून आता 2 सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असं आवाहन करण्यात आले. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्यानं माणसांसाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणं ही गरज बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या 6 महिन्यात 1000 डायलिसिस सेशन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 14 मशीन्स असून यापैकी एका सत्रात 9 रुग्णांवर उपचार होत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात 2 ते 3 सत्रात सुरू ठेवलं जाणार आहे. रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते. किडनी जेव्हा रक्तशुद्धीकरणाचं काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते.
डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. सर, काय सांगाल, आपल्याकडे गेल्या 6 महिन्यामध्ये किती डायलिसिस पेशंट आलेले आहेत? आहे सिंपल सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे. पण इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील, ICU असेल, डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत. ते लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली ही धडपड आपली असते. आता एक 5-6 महिन्यामध्ये जवळपास 1000 पेशंटना आपण सेशन दिले. तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आपल्याकडे. त्याच्या कुठलेही चार्जेस नाही, कुठलेही साहित्य पेशंटला आणावं लागत नाही. पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो. तर ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली क्वालिटी सेवा, जे टेम्पररी हॉस्पिटल जरी असला तरी मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी आहे, पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार आहे. पण त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलेही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे. जवळपास 1000 लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे. 1000 सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे. जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे, धडपड आहे. म्हणजे ह्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार मंडळी असेल, मीडिया असेल कुठली, त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि ह्याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं. त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगवेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे. काही पुढे जर पेशंट वाढले तर आम्ही 3 सेशनमध्ये पण चालू करू. सध्याच्या 2 सेशनमध्ये चालू आहे. तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली आहे. काही मशीन्स पण आम्ही रिझर्व ठेवले आहेत. काही जर पेशंट रुग्णाची संख्या वाढली तर त्यासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काटई नाका ते शिळटाकीपर्यंत 12वी गुरुत्व वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले. त्यामुळे ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा उद्या शुक्रवारी 20 सप्टेंबरपासून सकाळी 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेतील काही भागात प्रभाग समित्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. या बंद कालावधीत दिवा, मुंब्रा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कळवा प्रभाग समिती आणि रुपादेवीपाडा, वागळे प्रभाग समितीमधील किसननगर नंबर 2, नेहरूनगरमधील पाणीपुरवठा आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणारे कोलशेत खालचा गाव 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. हा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या काळात ठाणे महानगरपालिकेनं पाणी काटकसरीनं वापरण्याकरिता ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे.